राजा शिवछत्रपती संत देव मामलेदार यशवंतराव महाराज यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन। 1914 मध्ये ही संस्था आपल्या पदरात घेऊन फिरणारे सर्व कर्मवीर आणि त्यांच्यानंतर ही संस्था ज्या ज्या कर्मवीरांनी वाढवली या सर्वांना या ठिकाणी मी मानाचा मुजरा करतो। सन्माननीय व्यासपीठावर असणारे सर्वच मान्यवर हे मानातोलाचे आहेत। प्रत्येकाचा नमोल्लेख करणे हे मला गरजेचं आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम झाला, आदरणीय सत्यजित दादा यांच्या जागेवर आलेले माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आणि सकाळीच 10 वाजेचा वेळ दिला असल्यामुळे 10:30 वाजता ज्यांच्या शुभ हस्ते आपण कार्यक्रम ठेवलेला होता असे बागलांचे आमदार आदरणीय दिलीपजी बोरसे साहेब हे 10:30 वाजता मला ऑफिसमध्ये येऊन माझा सत्कार करून निघून गेले आणि ज्यांच्या हस्ते अजून सत्कार होता आमच्या संस्थेचे चिटणीस आणि आमच्या लोकनेते पंडित धर्मा पाटील मराठा इंग्लिश स्कूल या शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय दिलीप भाऊसा दळवी या कार्यक्रमासाठी जे मला काही अण्णांच्या जागेवर पितृतुल्य आहे असे सगळ्यांचे आपले लाडके युवा नेते आदरणीय रामचंद्र बापू पाटील, यशवंत बापू पाटील, आमचे संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय विश्वासजी मोरे, संस्थेचे संचालक आदरणीय रवी बाबा, डॉक्टर प्रसाद दादा, प्रथम महिला संचिका म्हणून निवडून आलेले आदरणीय शालनताई सोनवणे आणि या संस्थेचे माजी उपसभापती आदरणीय डॉक्टर विलास दादा, नानाजी तात्या, राघव नाना, या संस्थेवर प्रेम करणारे ज्येष्ठ सभासद, माजी मुख्याध्यापक आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मावे सासरे, ते मावे सासरे कमी परंतु आमचं मित्रत्वाचं नातं आहे आणि त्यांनाही बोट लावल्याशिवाय मला होत नाही आणि मलाही बोट लावल्याशिवाय त्यांना होत नाही असे आदरणीय बीजी वाघ सर। कारण सरांनी आल्या आल्या बघितलं की सरांच्या कॅबिनमध्ये सर्वांचे चप्पल बूट बाहेर आहेत, त्यांना बूट काढायला थोडं संकुचित झालं असेल म्हणून त्याने सांगितलं की मी प्राचार्य होतो परंतु माझ्या कॅबिनच्या बाहेर कोणालाच बूट काढू दिले नाही। म्हटलं आज तुम्हाला परवानगी आहे। असे आमचे मामे सासरे वाघ सर ज्यांना खास करून या ठिकाणी मी आमंत्रित केलं, ज्यांची नोटबंदीची कविता तुम्ही ऐकली असेल, आजही युट्यूबवर आहे, ती त्यांनी म्हटली नाही आणि आमच्याच संस्थेमध्ये जवळजवळ 14 वर्ष फिक्स पेवर काम केलेले आणि आत्ता त्यांचा पगार सुरू झाला असे कवी संदीपजी जगताप, कालपर्यंत ते कांदे निवडून ट्रॅक्टरमध्ये भरत होते, आज इथं व्याख्यानाला आले आणि उद्या म्हणण्यापेक्षा आजच संध्याकाळी त्यांना भाभा अनुसंधान केंद्र मुंबई या ठिकाणी जायचं आहे। त्यांची खासियत मी तुम्हाला सांगतो की बाबा अनुसंधान केंद्रामध्ये आजपर्यंत मराठी माणसाला बोलवलं नाही, साऊथच्या माणसाला तिथं प्रतिनिधित्व करण्यासाठी बोलवलं जातं दरवर्षी। एक तर हिंदी बोलणारा माणूस असला पाहिजे किंवा इंग्रजी बोलणारा माणूस असला पाहिजे, परंतु आपल्या नाशिक जिल्ह्याचं नाव इतकं त्यांनी उंचावलं जगताप सरांनी की त्यांना
तिथून निरोप आला की तुम्हाला घ्यायला ओझरला विमान पाठवू का, तुम्ही हेलिकॉप्टरने येणार का. तर त्यांनी सांगितलं मला विमान नको, हेलिकॉप्टर नको, मी गाडीने येतो, ट्रेनने येतो. परंतु त्यांना घ्यायला भारत सरकारची गाडी आज संध्याकाळी येणार आहे. एवढे उंचीचे माणसे या ठिकाणी आपल्याकडे आलेले आहे. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे नोटबंदीची कविता ज्यावेळेस गाजली, ती कविता विधान भवनामध्ये स्वतः अजितदादांनी म्हणून दाखवली. आणि अजितदादा स्वतः संदीप जगताप सर यांच्या घरी भेटायला आले. मित्रहो, शेतकरी हा जातिवंत असतो, त्याला कुठल्याही कामाची लाज वाटत नाही आणि कुठल्याही गोष्टीला तो घाबरत नाही. अनेक संकट हा शेतकरी त्याच्या छातीवर येतो आणि त्या संकटांना मात करत पुढे जात असतो. मी ज्यावेळेस जगताप सरांच्या घरी गेलो, घर अतिशय साधं पत्र्याचं घर आहे, भिंतींना अजूनही प्लास्टर नाही, घरात फरची नाही, कुठलंही फर्निचर नाही. पण गेल्याबरोबर त्यांच्या आईला अक्का म्हणतात, माझ्या आईला अक्का म्हणतात सर. त्यांनी सांगितलं अक्का पाणी आण. अक्काने पाणी दिलं, मी पायाला स्पर्श केला आणि काही सेकंदात त्या ठिकाणी लगेच सरबत करून अक्का घेऊन आलं. मी अक्काला शेजारी बसवलं. अक्का म्हटलं बसा, मला तुमच्याशी गप्पा मारायच्या. कारण असा पुत्र ज्या आईच्या उदरी जन्म झाला, खरोखरच ती आई किती महान असेल. असे महान वक्ते या ठिकाणी आपल्याला मिळाले. त्याचप्रमाणे आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी नितीनदादा पगार आलेले आहेत, अनिल पाटील आलेले आहेत, साहेबू तात्या आहेत, आमचे मोठे आतेभाऊ जे आम्हाला नेहमी दाबून घालतात वयाच्या मानाने आणि नात्याच्या मानाने. आमचे अशोक आबा या ठिकाणी उपस्थित झालेत. आबांचा स्वभाव हा खूप सरळ सरळ आहे, जे मनात आलं ते बोलून मोकळं होतात. असे आबा ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी उभा आहे किंवा 31 वर्ष नोकरी केली, असे माझे मित्र आदरणीय शरदजी ठोंबरे सर, ते माझे मुख्याध्यापक आहे. ज्यावेळेस 1995 मध्ये मला फिक्स पेची ऑर्डर मिळाली आणि 500 रुपयाची ऑर्डर, मी पिंपळगावपासून त्या ठिकाणी रुजू व्हायला गेलो आणि त्यावेळेस ठोंबरे सरांनी मला थांबवलं. मी त्यांना म्हटलं की मी क्रीडा शिक्षक आहे, मला टाईम टेबल 10वीचं गणित, 9वीचं गणित आणि सायन्स हे दिलं गेलं. म्हटलं सर, मी BSc जरी असेल परंतु मी क्रीडा शिक्षक आहे, या विद्यार्थ्यांचं नुकसान माझ्या हातून होणार नाही, होऊ देणार नाही, म्हणून मी ही नोकरी करणार नाही. मग सरांनी मला समजवलं. सर त्यांच्या घरी घेऊन गेले. सकाळची 7ची शाळा असायची आणि म्हणून 2 दिवस त्यांनी मला त्यांच्या घरी मुक्कामाला ठेवलं. त्यांच्या आईला याक्काच म्हणतात, वडिलांना नाना म्हणतात. 3 बाबांचं कुटुंब, 1 बहीण आणि मी त्याच्यात. आणि म्हणून या सरांचे उपकार माझ्यावर आहे, म्हणून त्यांना सुद्धा मी या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेलं आहे. जर मी त्या काळी तळाफळी राजीनामा देऊन न देता निघून आलो असतो, फिक्स पेचा राजीनाम्याला काही अर्थही नसतो, मी निघून आलो असतो तर कदाचित हा एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी झालाही नसता. हे सर्व जे काही श्रेय आहे ते ठोंबरे सरांना आहे. आणि खास करून मी ही जी नोकरी केली, ती नोकरी फक्त मी माझ्या आईच्या प्रेमाखातर केली. कारण आमचं कुटुंब मोठं, 2 चुलते, चुलत्या, सगळे भाऊ एकत्र. आणि त्या कुटुंबामध्ये घरात बसतं किंवा गावात उट्यारेट्या करणं, आणि त्या उट्यारेट्या थोड्याशा जास्त झाल्या होत्या आणि म्हणून याला कुठेतरी बाहेर काढा. आणि ते बाहेर काढण्यामध्ये जो हात आहे तो माझ्या आईचा आहे. मगाशी बऱ्याच व्यक्तींनी या ठिकाणी मला आमंत्रित केलं. त्यांनी कशा पद्धतीने आमंत्रित केलं ते मलाही समजलं.
परंतु आजचा काळ खूप वेगळा आहे. आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुटुंब हे सांभाळावं लागतं आणि त्याच्यानंतर आपल्याला या बाकी सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. मनात विचार खूप आहे, बोलायचं खूप आहे, परंतु भावना मोकळ्या करण्यासाठी खूप काही अडचणी आहेत. मी ज्या वेळेस 1995 मध्ये फिक्स पेची ऑर्डर घेतली, नोकरीला लागलो, 3 वर्ष पिंपळगाव बसवंत या ठिकाणी नोकरी केली आणि लखमापूरहून अपडाऊन करणं शक्य नाही आणि म्हणून मी माझ्या बहिणीकडे नाशिकला 2 वर्ष राहिलो आणि तिथून सीबीएसला जायचं, सीबीएसवरून पिंपळगावला यायचं, पिंपळगावहून पुन्हा त्या ठिकाणी सीबीएसला उतरायचं आणि सीबीएसवरून पुन्हा शालिमारला जायचं. तिथून मी अपडाऊन केलं आणि माझा जो काही सांभाळ केला ते आमचे कैलासवासी डॉक्टर प्रकाशजी आहेत आणि माझी बहीण अक्का यांचंही श्रेय या माझ्या आजच्या नोकरीमध्ये आहे. माझी जडणघडण लहानपणापासून अतिशय चांगल्या कुटुंबात झाली. संस्कार माझ्यावर चांगले पडले. वेळ प्रसंगी मी मारही खाल्ला, परंतु त्या मार खाल्ल्यामुळे मी आज या ठिकाणी उभा आहे. जर माझ्या आईने किंवा वडिलांनी माझे लाड केले असते तर मी कदाचित या ठिकाणी तुमच्या समोर उभा राहू शकलो नसतो. कुटुंबामध्ये सर्व ज्या काही गोष्टी होत असतात त्या समोरच्याच्या चांगल्यासाठी केल्या जातात आणि म्हणून माझे जे काही दोघं चुलते होते, कैलासवासी दामोभाऊ, कैलासवासी आम्ही ज्यांना बापू काका म्हणतो, त्यांचा सुद्धा माझ्या जडणघडणीमध्ये मोठा वाटा आहे. ज्यावेळेस मी 7वीपर्यंत लखमापूर या ठिकाणी MUP मध्ये शिक्षण घेतलं आणि मला वाटलं थोडंसं की आपण बाहेर शिकायला जाऊ. मग मी माझ्या आजोबांकडे आग्रह केला की मला मालेगाव या ठिकाणी शिकायला जायचं आहे. आजोबा म्हटले तर लखमापूरला शाळा असताना तेव्हा मालेगावला जायची गरज काय. म्हटलं मला मालेगावला टेक्निकल आहे, मला टेक्निकल घ्यायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे आणि म्हणून मला मालेगावला जायचं आहे. वडील नाही म्हटले, परंतु आजोबांनी मला त्या ठिकाणी भाड्याला 10 रुपये दिले, इकून 5 रुपये तिकून 5 रुपये. मी काही माहिती नसताना त्या ठिकाणी बसने मालेगावला गेलो, बसून आपला सटा नाक्यावर उतरलो, नाक्यावरून पायी केबेच हायस्कूलला गेलो. हायस्कूलला गेल्यानंतर तिथे शिक्षक भेटले, त्यांना सांगितलं की मला टेक्निकलला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि नेमके शिक्षक असे भेटले की एटी ठाकरे शिक्षक, एटी ठाकरे सर म्हणून होते, अजूनही आहेत ते, PR अण्णांचे साडू. मग त्याने विचारलं तू कुठला, म्हटलं लखमापूरचा. म्हणजे नाव काय, म्हटलं असं. तू अण्णांचा चिरंजीव, म्हटलं हो. मग ते मला शाळेत नेलं, त्याने माझ्याकडून फॉर्म भरून घेतला आणि माझा टेक्निकलला नंबर लागला आणि नंबर लागल्यानंतर मी पहिल्या वर्षी 8वीला हॉस्टेलला गेलो आणि त्याच्यानंतर 9वी 10वीला मी रूम करून त्या ठिकाणी आमच्या आत्तेबहिणीकडे राहिलो, जे सिरसोंडीचं कंधाण्याचं माहेर आहे आणि सिरसोंडीला दिलेलं आहे. त्यांना आम्ही लीलाक्का म्हणतो. त्या लीलाक्काने मला 3 वर्ष त्या ठिकाणी वागवलं. अक्षरशः त्यांच्याकडेच राहायचं, खायचं, गरिबीची परिस्थिती, दूध घ्यायचे सुद्धा पैसे नाही. बकऱ्या पाळल्या होत्या, त्या बकऱ्यांना आम्ही चारा टाकायचो, कॅम्पात जाऊन घास घेऊन यायचो, बकरीचं दूध काढायचं आणि त्या बकरीच्या दुधाचा चहा आम्ही प्यायचो. जे माणूस एकानेकी सहजासहजी मोठा होत नाही, त्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आणि माझ्या जीवनामध्ये अशा अनेक अडचणी आल्या, परंतु प्रत्येक अडचणीला मी सामोरं गेलो. पुढे माझा प्रवास 10वी झाली, 12वी झाली, त्याच्यानंतर मी डिप्लोमाला गेलो. माझी इच्छा होती मी इंजिनियर झालो पाहिजे. डिप्लोमाला गेलो, परंतु डिप्लोमाला पहिल्या वर्षी मी 3 विषय नापास झालो.
मला बॅक लागला, परंतु मी पुन्हा त्या ठिकाणी ॲप्लिकेशन केलं, एक विषय पास झालो, ATKT बसलो, मी सेकंड इयरला आलो, परंतु थर्ड इयरला पुन्हा मला बॅक लागला. मग तो बॅक लागल्यानंतर मी त्या इंजिनिअरिंगचा विषय डोक्यातून काढला आणि नंतर मी पॅरलल BSc झालो. आणि BSc झाल्यानंतर करायचं काय, तर अक्काच्या डोक्यात काय कल्पना आली काय माहिती, ते माझ्या लहान भावाला सांगितलं विश्वासला. आणि माझ्यासमोर जे बसलेले आमचे कंदाण्याचे जावई दीपक चव्हाण, या दोघांना सांगितलं की यांचं कोणीतरी बीपेडला ॲडमिशन करा. माझं ॲडमिशन घ्यायला ते गेले, बीपेडचं ॲडमिशन घेऊन आले आणि मला नंतर सांगितलं. आणि ज्यावेळेस बीपेडचं ॲडमिशन घेतलं, मी तिथे गेलो, गेल्यानंतर डायरेक्ट परीक्षा देऊनच घरी आलो. शाहू कॉलेजला आमची परीक्षा होती, फर्स्ट क्लास मला मिळाला आणि बीपेड झालो 94 मध्ये, 95 मध्ये मला फिक्स पेची ऑर्डर मिळाली. म्हणजे अनेक अडचणी शिक्षणामध्ये येत असताना सुद्धा आदरणीय RK अण्णा बच्चन यांचं आगमन झालेलं आहे. मी सर्वांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि त्याच्यानंतर नोकरीनंतर लग्न, लग्नानंतर संसार. माझ्या जीवनात सविता आली, 2 मुलं आले. तिकडचाही त्यांचा परिवार समृद्ध, इकडचाही परिवार समृद्ध. परंतु नोकरदाराची मुलगी आणि शेतकऱ्याच्या काही मिनिटच फक्त मी घेणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला अध्यक्ष साहेबांचे भाषण ऐकायचं आहे. तिकडचाही परिवार समृद्ध, इकडचा परिवार समृद्ध, दोघांचं नातं होतं मोठं. परंतु नोकरदाराची मुलगी शेतकऱ्याच्या घरात आली आणि आजपर्यंत सर्व काही गोष्टी या ठिकाणी निभून नेल्या. याचं पुढचं आयुष्यसुद्धा माझ्या पाठीमागे सविताई खंबीरपणे उभी राहील. तिने ज्या वेळेस आमच्या कुटुंबामध्ये पाय ठेवला त्यावेळेस माझ्या मोठ्या भावांच्या भाऊजाई, आमच्या लता वहिनी असतील, अनिता वहिनी असतील, मीना वहिनी असतील, संगीता वहिनी आहे, सुनीता वहिनी आहेत, सारिका आहे, या सर्वांचं आचरण तिने पाहिलं आणि त्याच पद्धतीने तिने सुद्धा आचरण केलं. कुठल्याही गोष्टीचा हेवा दावा आमच्या कुटुंबामध्ये नव्हता आणि आजही नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच की मी कुटुंबामध्ये सुद्धा थोडासा हट्टी होतो आणि मला सांभाळून घेण्याचं काम माझ्या या सर्व भाऊजाईंनी केलं. मी ज्या वेळेस कॉलेजवरून यायचो तर माझे कपडे, जी धुणं धुवायला बाई होती तिला धुऊ द्यायचं नाही आणि ते कपडे मी अनिता वहिनीला सांगायचो. त्या मीना वहिनी आणि अनिता वहिनी यांनी दोघांनी माझा कधीच कंटाळा केला नाही. कारण त्यांचे पण संस्कार आईवडिलांचे तेच होते. आजचा दिवस हा ऋण फेडण्याचा आहे. कोणाकोणाचं नाव घ्यावं आणि कोणाकोणाचं नाही. अनेक ज्ञात अज्ञात लोकांनी या ठिकाणी माझ्यावर मोठ्या प्रमाणात प्रेम केलेलं आहे. त्यांची ऋण माझ्या मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्याचप्रमाणे मी ज्या काही विविध शाखेमध्ये नोकरी केली आणि सर्वात जास्त नोकरी ही 21 वर्ष आणि 7 महिने ही मराठा हायस्कूलमध्ये केली. आणि या मराठा हायस्कूलमध्ये असलेल्या अनेक मुख्याध्यापकांनी, अनेक शिक्षकांनी, अनेक सहकाऱ्यांनी मला समजून घेतलं आणि वेळोवेळी माझ्या सूचनांचा सुद्धा त्यांनी मान राखला. कारण मी ज्या काही सूचना दिल्या असतील त्या संस्थेच्या आणि शाखेच्या हिताच्याच केल्यात. आणि म्हणून आज ही संस्था किंवा ही शाखा
या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालू आहे. 3 वर्षापूर्वी मी ज्यावेळेस मुख्याध्यापक म्हणून इथं आलो, अनेक अडचणी मला आल्या, विद्यार्थ्यांच्या आल्यात, पालकांच्या आल्यात, सभासदांच्या आल्यात. परंतु प्रत्येक अडचणीवर मार करत असताना मी माझ्या पदाला किंवा संस्थेच्या ब्रीदवाक्याला बहुजन हिताय बहुजन सुखाय याला काळी मात्र सुद्धा धक्का लागू दिला नाही. अनेक उपक्रम घेतलेत, गमतीदार किस्सेही घडलेत. शाळा सुटल्यानंतर अनेक पालकही आलेत की माझा मुलगा अजून घरी आला नाही. आल्याबरोबर त्यांना शांत करायचं, वर्ग शिक्षकांना फोन करायचा, इतर मित्रांना फोन करायचा, तो मुलगा कुठे त्याचा तपास घ्यायचा आणि त्याच्यानंतर मी घरी जायचो. सकाळी 6:45 वाजता शाळेत आल्यानंतर मी संध्याकाळी 6:45 वाजता घरी जाणारा हा एकमेव मुख्याध्यापक आजपर्यंत या शाळेत घडून गेलेला आहे. हे मी नाही सांगत, अनेक लोकांच्या या ठिकाणी मला व्हॉट्सअपला प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणि खरोखरच मला तो अभिमान आहे. मी फक्त संस्थेचं आणि शाळेचं हित बघितलं, विद्यार्थ्यांचं हित बघितलं. कारण संस्थेची त्रिसूत्री आहे, गुणवत्ता, पारदर्शकता. आणि मी म्हणतो की विद्यार्थ्याचं हित, सभासदाचं समाधान, पालकांची विश्वासार्हता, संस्था चालकांचे आशीर्वाद, तरच शिक्षक हा मोठा होत असतो. शिक्षकाचा आरसा हा विद्यार्थी असतो. जशी आपण आपल्या स्वतःची प्रतिमा आरशामध्ये बघतो, की शिक्षकाची प्रतिमा ही विद्यार्थी पाहत असतो. आणि म्हणून शाळा सुटल्यानंतर मी ज्यावेळेस मैदानावर उभा राहायचो, अनेक लहान लहान विद्यार्थी सर बाय सर बाय सर बाय, 1 तास विद्यार्थ्यांना बाहेर जायला लागतो, 1 तास माझा हात वरतीच राहायचा, बाय 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 बाय. म्हणजे लहान लहान विद्यार्थ्यांना आपण जर प्रेम दिलं तर ते विद्यार्थी सुद्धा शिक्षकाला कधीच विसरत नाही. हा अनुभव माझा आहे. अनेक वेळा रामचंद्र बापूंना भेटायला गेलो, बापूंचा पाय पडत असताना बापू मला पाय पडू देत नाही, बिटी मारतात, पाठीवर थाप मारतात. बापू अनेक वेळा मला सांगितलं की आजपर्यंत तुझं काम हे अतिशय प्रशंसनीय आहे, तू चांगल्या पद्धतीने कामकाज केलं, अण्णांचं नाव मोठं केलं. मी बापूंकडे पत्रिका द्यायला गेलो, आमंत्रण द्यायला गेलो, बापूंचे उद्गार सुद्धा तेच होते. हीच शाबासकीची थाप ज्यावेळेस माणूस काम करतो त्यावेळेस मिळत असते. मी घरी अतिशय कमी वेळ दिला, पण शाळेत जास्तीत जास्त वेळ दिला. अनेक माझे विद्यार्थी या ठिकाणी माझे आलेले आहेत, अनेक सहकारी माझे आलेले आहेत. अनेक वेळेस मतभेद झाले असतील, परंतु मनभेद झाले नाहीत. मनभेद करणाऱ्यामधला मी नव्हतो. आपली भूमिका ठामपणे मांडायची, सांगायची आणि त्या शिक्षकाकडून काम करून घ्यायचं, हेच फक्त तत्व माझं होतं. एक छोटासा किस्सा सांगतो. आताच 10वीची आमची परीक्षा झाली. जिजामाता गर्ल्स हायस्कूलमधून एक मॅडम आल्या, त्यांना 10वीचं सुपरविजन दिलं आणि या वर्षाचं सुपरविजन म्हणजे अतिशय कडक होतं. प्रत्येक ब्लॉकमध्ये CC कॅमेरा, बोर्डाचं पथक आणि कॅमेराचं सर्व काही रेकॉर्डिंग हे बोर्डाला पाठवायचं आणि म्हणून कॉपीचा कुठलाही प्रकार होणार नाही आणि झाला तर त्या सुपरवायझरला त्या ठिकाणी जबाबदार धरलं जाईल. आणि म्हणून अनेक शिक्षक सुपरविजनच नको म्हणून माझ्याकडे यायचे. आणि एक शिक्षिका माझ्याकडे आल्या, सर माझं एन्जिओग्राफी झालंय, मला सुपरविजन दिलं नाही तर बरं होईल. म्हटलं मॅडम तुम्ही मिटिंगला या. मीटिंग झाली, 60-70 शिक्षकांची मीटिंग झाली. मी सर्वप्रथम सांगितलं की तुमचं फक्त एन्जिओग्राफी झालेलं आहे, माझं एन्जिओप्लास्टी होऊन मला 4 स्टेंट टाकलेलं आहे आणि संपूर्ण जबाबदारी परीक्षेची माझी आहे, मॅडम तुमची नाही. तुम्ही बिलकुल घाबरू नका, आनंदात या, आनंदात सुपरविजन करा, तुमच्या तब्येतीची काळजी घ्या
आणि काही झालं तर मला सांगा, मी तुमचा भाऊ म्हणून खंबीरपणे मागे उभा राहील. आणि त्या भगिनी पण आज समोर बसलेल्या आहे. आणि खरोखर त्यांनी 6 सुपरविजन केले. मॅडम काही त्रास झाला नाही झाला. म्हणजे माणसाच्या मनामध्ये निगेटिव्हिटी आली तर अनेक अडचणी निर्माण होतात. आणि अशा माझ्या सर्व सहकाऱ्यांना त्या ठिकाणी धीर देण्याचं काम मी केलेलं आहे. अनेक सहकार्य आहे, अनेक किस्से आहेत, परंतु आपलं कुटुंब आहे आणि कुटुंब प्रमुखाला कुटुंब चालत असताना वेळ प्रसंगी कठोरही व्हावं लागतं. वेळ प्रसंगी त्या ठिकाणी त्याला नमतही घ्यावं लागतं आणि ती पद्धतीची भूमिका या ठिकाणी मी निभावलेली आहे. उशीर बराच झालेला आहे आणि माझ्याकडून एक नामोल्लेख राहून गेला. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सटाणा नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगर अध्यक्षा आदरणीय हर्षदाताई आणि त्यांच्या समवेत आलेल्या सर्व नगरसेविकाताई, मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु राहुल बाबा हा माझा विद्यार्थी आणि या शाळेचा विद्यार्थी आणि म्हणून तुम्ही माझ्या सुनबाई आहात आणि सुनबाईंचं आजकाल कौतुकही करावं लागतं, तरच सासऱ्याला रोज सकाळी उठून गरम गरम चहा मिळेल, पप्पा म्हटलं जाईल. आणि म्हणून तुमचा नामोल्लेख माझ्याकडून राहून गेला, माफी मागतो. या ठिकाणी 3 वर्ष माझा मुख्याध्यापकाचा कार्यकाळ अतिशय आनंदात गेला. माझ्या सर्व सहकाऱ्यांनी मला अतिशय मनापासून मदत केली. जे जे काम ज्यांना ज्यांना सांगितलं असेल आणि मला सांगायला त्या ठिकाणी अभिमानी वाटेल की व्यासपीठावर बसलेल्या आमच्या मातृतुल्य शालनताई यांचे चिरंजीव सचिन, माझ्याकडे असिस्टंट टीचर आहे डॉक्टर साहेब, माझी आई डायरेक्टर आहे. असा कधीही आविर्भाव त्यांनी आणला नाही. जे काम सांगितलं असेल ते केलं असेल, सुपरविजन दिलं असेल तरी केलं असेल. परंतु संस्थेमध्ये अजून एक वाईट परिस्थिती अशी आहे की ज्याच्या घरात एक सभासद नाही ते कॉलर उडत फिरवतात. परंतु ज्यांच्या घरामध्ये सभासद आहे, जे सत्तेवर आहेत, ते प्रामाणिकपणे काम करतात. दिलीप भाऊसांचे पुतणे असतील, आता जे काही सूत्रसंचालन करतात, शकर सर, हे सुद्धा प्रामाणिकपणे त्यांनी मला या 3 वर्षामध्ये भरभरून मदत केली. कुठलंही काम राहिलं असेल, शाळा सुटली असेल 12 वाजता, दळवी सरांना थांबवा, ते 1 वाजेपर्यंत थांबले असतील, 2 वाजेपर्यंत थांबले असतील, सर हे काम आपल्याला करायचं आहे. कारण की त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही काही असो परंतु शाळेचे आम्ही घटक आहोत आणि शाळेचे तुम्ही मुख्याध्यापक आहात, प्रोटोकॉल आहे. मुख्याध्यापकाने सांगितलेलं काम कधीही कोणाला नाकारता येत नाही आणि त्यांनी प्रामाणिकपणे या ठिकाणी काम केलं. असे अनेक माझे सहकारी आहेत, अनेक सहकारी आहेत, त्याने माझा कधीही अवमान केला नाही. या सर्व सहकाऱ्यांना, माझ्या भगिनींना आणि शिक्षकेतर कर्मचारी, जे आमचे शिक्षकेतर कर्मचारी नाशिकहून येतात, बस पकडायची, इथून जायचं, पण एखादं जर काम राहिलं तर 7 वाजेपर्यंत सुद्धा ते थांबून ते काम पूर्ण करून, सर तुम्ही थांबलात आम्ही थांबतो, तुमच्या सह्या घेतो आणि मग आम्ही जातो, असंही या लोकांनी मला या ठिकाणी मदत केली. माझी विद्यार्थी असतील, वेळोवेळी माझी विद्यार्थ्यांनी मला सहकार्य केलं. 1999-2000ची बॅच आहे, रोशन करणार आमचे शिंदे सर, आमचा पुतण्या मनोज बच्छाव, डॉक्टर उमेश कापडणीस यांची जी काही बॅच आहे, ती बॅच जवळजवळ सतत 4 वर्षापासून 60 ते 70 विद्यार्थ्यांना मोफत त्या ठिकाणी पाठ्यपुस्तकं असतील, 10वी पासून ते 5वीपर्यंत वह्या असतील, त्यांना लागणारं वेगवेगळं साहित्य असेल, ते सर्व साहित्य ते देतात. त्याचप्रमाणे मी कार्यकाल ज्यापासून घेतला 13 वर्ग या विद्यालयाची मी डिजिटल केले. सांगायला आनंद होईल की याच विद्यालयाचे माझे विद्यार्थी ज्यांनी 6 महिने फक्त या विद्यालयामध्ये काम घेतलं, ते नाशिकचे ग्रेप कॉन्ट्रीचे मालक किरण चव्हाण यांच्याशी मी संपर्क केला आणि त्यांनी मला सुरुवातीला 3 वर्ग डिजिटल करून दिले आणि सर्व विद्यार्थ्यांना थंड आणि शुद्ध पाणी पिण्यासाठी आरो फिल्टर दिलं साहेब.
मी जी मागणी तांबे साहेबांकडे केली होती, तांबे साहेब जेव्हा आमदार होते त्यावेळेस मी ॲरो फिल्टरची मागणी केली होती. परंतु आत्ता सत्यजित दादा आले. मला प्रवीण खैरनार साहेबांनी विचारलं की तुमचं ॲरो फिल्टर मिळालं का? म्हटलं मी दुसऱ्यांकडून घेतलं. म्हणे आता तुमचं मंजूर झालं आहे. म्हटलं ठीक आहे, आमच्या संस्थेला कुठेतरी देऊन टाका. पण अजून त्याचं काही पत्र आलं नाही साहेब. त्याचा जर तुम्ही थोडासा पाठपुरावा केला तर माझ्या दुसऱ्या संस्थेला एखाद्याला ते विद्यार्थ्यांना शुद्ध आणि थंड पिण्याच्या पाण्यासाठी त्याचा उपयोग होईल. त्याचप्रमाणे असेच एक माझे विद्यार्थी बागलांचं एक चांगलं उद्योजकामध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं कंदाऱ्याचे भूमिपुत्र विलास बिरारी यांनाही फोन केला आणि त्यांनी मला त्याच्यानंतर 10 वर्ग डिजिटल करून दिले. माझ्या शाळेमध्ये 13 वर्ग डिजिटल आहे. 5वीचे विद्यार्थी आज लॅपटॉप घेतात. शिक्षक येण्या अगोदर सायन्स हॉलमध्ये जातात, तिथून लॅपटॉप घेतात आणि शिक्षक यायच्या अगोदर लॅपटॉप लावून तयार असतात आणि शिक्षक मग त्या मेमरी कार्ड टाकून पीपीटीमध्ये जे काही तयार केलं असेल लेसन, तो लेसन त्या प्रोजेक्टरवर शिकवतात. म्हणजे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये नवीन कशा पद्धतीने आपल्याला शिक्षणाला सामोरं जावं लागेल तेही काम मी या ठिकाणी केलेलं आहे. समोर ग्रीन जिम आहे. माझे क्रीडा अधिकाऱ्यांचे संबंध असल्यामुळे माझे क्रीडा अधिकारी आले होते, अविनाश टिळे सर, त्याच्यानंतर सुनंदा पाटील मॅडम, भाऊसाहेब जाधव सर. वेळेअभावी ते निघून गेले, तेही तिघे येऊन गेले. त्यांना विनंती केली की माझ्या शाळेला ग्रीन जिम असली पाहिजे आणि त्यांनी 5 लाखाची ग्रीन जिम सर मला 15 दिवसामध्ये मंजूर करून दिली आणि तीही ग्रीन जिम आपण या ठिकाणी बसून घेतली. अनेक माझी विद्यार्थ्यांकडून मी संस्थेचा खर्च वाचावा म्हणून वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्याकडून करून घेतल्या. हेतू एकच शुद्ध की विद्यार्थ्यांच्या शाळेविषयी असलेली भावना, शाळेविषयी असलेली आत्मीयता, शाळेप्रती असलेली त्यांची नैतिक जबाबदारी याची जाणीव करून द्यायची आणि ते विद्यार्थी आजही शाळेत येतात. तेही उदाहरण मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस मी मुख्याध्यापक म्हणून आलो, आमचे मामसासरे डॉक्टर बिजी वाघ पहिल्यांदा आले आणि आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मला आधी माझ्या 10वीच्या बेंचवर बसायचं आहे. 10वीचा वर्ग आमचा चालू होता. त्या वर्गात मुलाला बाजूला सरकवलं, वाघ सर त्या बेंचवर बसले. त्यांनी फोटो काढला आणि त्यांच्या सर्व ग्रुपला तो फोटो टाकला आणि पुन्हा त्यांनी त्यांचं मार्कशीट जे काही जनरल रजिस्टर असतं निकालाचं, त्या निकालाच्या रजिस्टरचे सर्व फोटो काढले आणि त्यांच्या ग्रुपला दाखवलं की मी 10वीला किती हुशार होतो. त्यांनी नारायण सोनवणे या शाळेचे विद्यार्थी, नारायण सोनवणेंचाही फोटो त्यांनी काढला आणि त्यांना पाठवला. डॉक्टर नारायण सोनवणेंचा मला फोन आला, सर अतिशय चांगलं तुम्ही काम केलं की मला माझं मार्कशीट त्यावेळेस आठवत नाही आणि किती मार्क पडले काय नाही, परंतु आज मलाही वाटतं की मी एवढा MS डॉक्टर झालो की त्या शाळेप्रती माझी या ठिकाणी कृतज्ञता आहे आणि त्या शाळेचं योगदान मला आहे. असे अनेक माझे विद्यार्थी या शाळेने घडवलेत. या शाळेची परंपरा खूप मोठी आहे. या शाळेने आमदार घडवलेत, या शाळेने खासदार घडवलेत, या शाळेने इंजिनियर घडवलेत, या शाळेने बाबा अनुसंधान केंद्रामध्ये शास्त्रज्ञ सुद्धा घडवलेत. जगताप सर एक पंडित म्हणून आमच्या शाळेचे माझे विद्यार्थी आहेत, ते रिटायर झालेत आणि त्यांच्या म्हणजे मी असिस्टंट असताना PS अण्णा त्या ठिकाणी मुख्याध्यापक होते. त्यांच्या कार्यकाळामध्ये चंद्राते मामा यांचे ते बाचे आणि म्हणून 3 लाख रुपयाची देणगी आम्ही घेतली आणि वरचा हॉल त्या ठिकाणी ऑडिटोरियम हॉल आम्ही केला होता. म्हणजे असे अनेक माझे विद्यार्थी या ठिकाणी संस्थेवर मदत करायला तयार आहेत, शाळेला योगदान द्यायला तयार आहेत आणि मला आनंद होतो सांगायला की ठाकरे साहेबांनी संस्थेत प्रवेश केला, सत्ता हातात घेतली आणि माझे विद्यार्थ्यांचा संघ स्थापन केला आणि त्याचं काम त्या ठिकाणी डॉक्टर पाचरकर त्याचप्रमाणे प्रशांत निकाळे यांच्याकडे दिलेलं आहे. आणि प्रशांत निकाळे प्रत्येक मुख्याध्यापकाला 8-15 दिवसातून फोन करतात, साहेब की माझे विद्यार्थ्यांचे तुम्हाला नंबर मिळालेत का, तुमच्याकडे माझ्या विद्यार्थ्यांची काही मदत झाली का. आणि खरोखर सुस्त उपक्रम हा ठाकरे साहेबांनी या ठिकाणी आणलेला आहे. माझे विद्यार्थ्यांना त्यांनी ऑफिस नाशिकला या ठिकाणी सुद्धा तयार करून दिलं आणि माझे विद्यार्थ्यांच्या मदतीने TDK कंपनीमार्फत शेअर्स फंडमधून या विद्यालयाला आमच्या विद्यार्थ्यांसाठी 5 लाखाचं विज्ञान साहित्य सुद्धा या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे.
सांगायचं तात्पर्य असतं की संस्था चालक त्या ठिकाणी चांगले आहेत आणि म्हणून आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणारे मुख्याध्यापक चांगले आहोत. मुख्याध्यापक चांगला असेल तर शिक्षक चांगला असतो, शिक्षक चांगला असेल तर विद्यार्थी त्याच्याही पटीने चांगला आहे. आणि हे तुम्ही आमच्या 5वीच्या विद्यार्थ्यांना जे काही भाषण दिलं त्याच्यावरून तुम्हाला जाणवलं असेल. दर्श निकम म्हणून विद्यार्थी 4थीला स्कॉलरशिपला आला, 5वीला नवोदय परीक्षेला आला. नवोदयला जायचं का त्याला विचारलं, पण तो म्हटला सर मला जायचं नाही, मला ह्या शाळेत शिकायचं. म्हणजे एवढी आत्मीयता, एवढं प्रेम त्याचं आमच्या या शिक्षकांवर आहे, या शाळेवर आहे. आणि म्हणून मी माझ्या शिक्षकांना नेहमी सांगतो की माउथ पब्लिसिटी ही सगळ्यात महत्त्वाची असते. तुम्ही व्हॉट्सअप, फेसबुक, मीडिया जेवढं तुम्ही तोंडाने पब्लिसिटी कराल ती पब्लिसिटी सगळ्यात महत्त्वाची असते. त्याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला मी सांगतो की धुळ्यामध्ये अनिल गोटे त्या ठिकाणी आमदारकीला उभे राहिले. प्रत्येक रिक्षावाल्याला रिक्षामध्ये बॅनर लावून दिलं आणि सांगितलं की जोही पॅसेंजर बसेल त्याला फुकट सोडा, कोणाकडून पैसे घेऊ नका, फक्त अनिल गोटेला मत द्या एवढं सांगा. आणि प्रत्येक रिक्षावाल्याने त्या ठिकाणी पब्लिसिटी केली. अनिल गोटे त्या ठिकाणी आमदार झाले होते. आणि म्हणून मी शिक्षकांना सांगतो की शाळेविषयी, संस्थेविषयी, संस्था चालकांविषयी तुमचा काही राग असेल, द्वेष असेल, पार्टी असेल ते बाजूला ठेवा, परंतु संस्थेविषयी अपशब्द वापरू नका, शाळेविषयी अपशब्द वापरू नका. संस्था ही आपली मातृसंस्था आहे, त्याच्यावर आपलं पोट चालतंय, रोजीरोटी आपली त्याच्यावर आहे. आज संस्था चालक बदलतात, जातात, येतात, परंतु संस्थेची बदनामी करू नका हे मी सांगणारा पहिला मुख्याध्यापक आहे. प्रत्येक मीटिंगमध्ये मी सांगतो, कारण आईची प्रार्थना करू नये. आणि ही मातृसंस्था आहे, ही संस्था वाढवण्यासाठी सुद्धा अनेक लोकांनी प्रयत्न केले. त्याच्यात माझे वडील एक सुद्धा, माझे वडील सुद्धा या विद्यालयाचे माजी विद्यार्थी, माझे भाऊ सर्व या विद्यालयाचे माजी विद्यार्थी. आमचे अनिल बाबा या ठिकाणी हॉस्टेलला होते, आमचे डॉक्टर साहेब या ठिकाणी हॉस्टेलला होते, याच विद्यालयात शिकले. डॉक्टर साहेबांचे दोन्ही विद्यार्थी या विद्यालयात शिकले. दोन्हीही आज चांगल्या पद्धतीने डॉक्टरकीचा व्यवसाय करतायत. मोठ्या पद्धतीने त्यांनी नाव कमावलेलं आहे. माझे दोन्ही मुलं या शाळेमध्ये शिकलेली होती आणि ही 4थी पिढी या ठिकाणी या संस्थेमध्ये आहे. आणि म्हणून या संस्थेचं ऋण फेडण्यासाठी मी माझ्या कुटुंबाचा वेळ या शाळेसाठी दिलेला आहे. माझ्यावर अनेक आघात झालेत. मगाशी सांगितलं की 19 एप्रिलला मला मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अटॅक आला, परंतु आई वडिलांची पुण्याई, माझ्या कुटुंबाचं प्रेम, नातेवाईकांचे आशीर्वाद, गोरगरीब श्रेष्ठ दीनदलित यांच्यावर असलेले थोडेफार माझ्या वडिलांचे उपकार आणि त्यांच्या पदरी साचलेलं जे काही पुण्य असेल ते पुण्य 19 एप्रिलला मला आढळून आलं. 11 मिनिटात सारथी म्हणून काम करणारा माझा लहान भाऊ विजून आला, मला मालेगावला घेऊन गेला. डॉक्टर गौरव ठाकरे हे हारले, परंतु मी हारलो नाही. मृत्यू मला समोर दिसत होता. मी डॉक्टरांना सांगितलं की डॉक्टर साहेब तुम्ही घाबरू नका. मला गौरव ठाकरे म्हटले की तुम्ही शांत बसा. म्हटलं मी शांतच आहे, मग तुम्ही जी काही चर्चा करतायत ती मला ऐकू येते, कारण की मला कुठल्या पद्धतीची भूल दिलेली नव्हती, काय नव्हती. मी डॉक्टरांची सर्व चर्चा ऐकत होतो. आणि मग डॉक्टर साहेब पुन्हा बाहेर गेले. बाहेर गेल्यानंतर त्यांनी चर्चा केली की एकच ब्लॉक, तो ब्लॉक रिलीज झालेला नाही, त्याच्या आधी 3 स्टेंट टाकून झाल्यात, ब्लॉक फुटत नाही, पेशंट नाशिकला न्यावं लागेल. बाहेर सर्वांनी विचारून ऐकला
त्यांना सांगितलं की प्रयत्न तुम्हालाच करावे लागतील, पेशंट नाशिकला जाणार नाही. मध्ये आल्यानंतर मी डॉक्टर साहेबांना म्हटलं, डॉक्टर साहेब चालू द्या, मला काही होणार नाही. पण डॉक्टर साहेबांचे असिस्टंट होते, त्यांनी सांगितलं सर मी सांगतो असं करावं. गौरव ठाकरे म्हणे खरंच? म्हणे हो सर मी सांगतो असंच करा. कारण की शेवटी डॉक्टर की व्यवसाय हा प्रॅक्टिकली तो जास्त महत्वाचा आहे. सर्जरी करायचं असेल तर त्याला प्रॅक्टिकलीच करावं लागेल, गोळ्या लिहून चालणार नाही. आणि म्हणून त्यांचा अनुभव जास्त होता आणि त्या अनुभवाखातर या ठिकाणी मी आज इथं उभा आहे. आणि त्याच्या पाठीमागे वाडवल्लाची पुण्याई सर्व काही आहेच, परंतु माझ्या सौभाग्यवतीचं कुंकू बळकट होतं. तिच्या कुंकुवाची ताकद मोठी होती आणि म्हणून मी परमेश्वराकडे जाऊन परत आलेलो आहे. आज 1 वर्ष झालं. 19 तारखेला मुलाच्या लग्नाचा सोहळा पाहण्यासाठी मी नव्हतो आणि म्हणून मी मुद्दाम ठरवलं की पुन्हा एकदा सर्व नातेवाईक आप्तेष्ट या ठिकाणी बोलू, पुन्हा एकदा हा सोहळा घडवून आणू. कारण आमचे दादा नेहमी सांगतात की रिटायरमेंटचा कार्यक्रम आणि अंत्यविधीचा कार्यक्रम हा सारखाच असतो. कारण की काही ठिकाणी कोणी काही केलं नाही तरी त्याला चांगलंच म्हणावं लागतं. कुठल्या एखाद्या आजाराने मेला तरी त्याला सांगावं लागतं नाही आकस्मिक आजाराने मेला. एखादा मुख्याध्यापक 8-8 दिवस शाळेत येत नाही, परंतु रिटायरमेंटला हे रोज यायचे, एवढे तास द्यायचे, हे चांगलंच म्हणावं लागतं. परंतु मी एकमेव असा आहे की मला वाईट म्हटलं तरी चालेल, परंतु मी जास्तीत जास्त वेळ हा शाळेसाठी, संस्थेसाठी आणि मुलांच्या हितासाठी दिलेला आहे. ज्यावेळेस मला पालक भेटतात, अनेक पालकांना समजलं की तुम्ही रिटायर होत आहे, म्हटलं हो. बरं आता पुढे काय? म्हटलं पुढे आता संस्था चालक ठरवतील काय करायचं ते. कारण की देश शाळा कोणावाचून आडून जात नाही. इंदिरा गांधी गेल्यानंतर प्रत्येकाला वाटत होतं की देश कसा चालेल. अनेक गोरगरीब लोकांनी टकल्या केल्या. तसं कदाचित त्यांनाही वाटलं असेल काय वाटतं मराठा स्कूलचं काय वाटतं. म्हटलं आमचे संस्था चालक भक्कम आहे, तेवढ्याच तोलामालाचा माणूस या ठिकाणी दिला जाईल की जो या ठिकाणी वेळ देईल. मी ज्यावेळेस उपशिक्षक होतो त्यावेळेस नाना तात्या सुद्धा उपसभापती होते, ते या शालेय समितीचे अध्यक्ष होते. राघव नाना सुद्धा उपसभापती होते, शालेय समितीचे अध्यक्ष होते. पण तरी सुद्धा मी माझ्या कामाशी, डॉक्टर आमचे उपसभापती होते, तेही शालेय समितीचे अध्यक्ष होते, परंतु मी कधी दाखवलं नाही की माझा भाऊ या ठिकाणी उपसभापती आहे आणि मी काम करणार नाही, असं कधीच दाखवलं नाही. आणि म्हणून ती पावती आज समाजामध्ये मला या ठिकाणी मिळते आहे. संजू नानाला विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. या, तुम्हाला उशीर जरी झाला असेल तरी या. आणि मी कधीही दाखवलं नाही की माझा भाऊ, माझे नातेवाईक, माझे गावातले आमचे आप्तेष्ट हे सत्तेवर आहे, मी काम करणार नाही. परंतु वशिला हा फक्त नोकरी लावायला असतो, वशिला हा फक्त बदली करायला असतो, वशिला हा कामासाठी नसतो. हे वाक्य संस्था चालकांनी त्यावेळेस सांगितलेले आहे. रावसाहेब थोरांचं एक वाक्य खूप चांगलं आहे की संस्थेमधला एक द्रव्य, सार्वजनिक एक द्रव्य जरी घेतला तरी ते विष आहे. द्रव्य म्हणजे पैसा. आणि मी माझ्या कार्यकाळामध्ये माझ्या सर्व सहकार्यांनी सांगून दाखवावं किंवा भाऊसाहेब तिथं आहेत त्यांनी सांगून दाखवावं की 1 नया पैसा सुद्धा मी सार्वजनिक जो काही जमा केला असेल आम्ही, त्याचा पै न पै पैशाचा हिशोब मी माझ्या मीटिंगमध्ये दिला आहे. 1 पैसा सुद्धा मी माझ्या खिशात घातला नाही. तो गर्व मला आहे. कारण पैसा हा क्षणिक असतो, संपत्ती ही माझी तुम्ही आहात.
अनेक मुख्याध्यापक रिटायर झालेत, त्यांनी थोडेफार काहीतरी 2 रुपये फीमध्ये वाढवले असतील, संस्थेची फी 40 रुपये आली तर त्यांनी 45 रुपये केले असतील. परंतु ज्यावेळेस रिटायर होतात त्यावेळेस सर्व काही भाड सेंट्रल ऑफिसला घेऊन जावं लागतं आणि मग तिथे निघतं की हे 2 रुपये तुम्ही कशाला वाढवले. पण मी 1 रुपया सुद्धा संस्थेच्या व्यतिरिक्त मुलांकडून घेतला नाही. चित्रकलेचे पेपर संस्था देत नाही आणि साहेबांना मी विनंती करतो की साहेब याच्या पुढे ज्या काही परीक्षा होतात ती परीक्षा ती आपण घेतो, त्याच्यात ड्रॉइंग पेपरची फी सुद्धा संस्थेने घ्यावी आणि ड्रॉइंग पेपर सुद्धा संस्थेकडूनच पुरवले जावेत. कारण बऱ्याच ठिकाणी कोणी 2 रुपये घेतं, कोणी 5 रुपये घेतं. ही तफावत शाळेमध्ये असते आणि म्हणून भाऊसाहेब तुम्ही सुद्धा तुमच्या मीटिंगमध्ये तो विषय ठेवा. ड्रॉइंग पेपर द्यायला संस्थेला काही कुठलीही अडचण नाही आणि तोच पैसा आपल्या संस्थेला त्या ठिकाणी मिळणार आहे. वेळ खूप झालेला आहे, जास्त काही बोलत नाही. बोलण्यासारखं फार आहे, परंतु तुम्ही कंटाळलात आणि माझ्या मनामध्ये काय बोलावं आणि काय ठेवावं, कोणाचे ऋण या ठिकाणी व्यक्त करावेत, हे खूप गोष्टी आहेत. संजू नाना या शाळेचे विद्यार्थी आहेत. नानांचा सुद्धा एक दिवशी मी दाखला चालून पाहिला, कारण की मी सकाळी 7 पासून संध्याकाळी 7 पर्यंत असताना जे जे काही मला वाटलं ते सर्वांचे मी असेच चेकिंग करत राहायचो. तुमचा सुद्धा दाखला खूप छान आहे, त्याच्यात काही अडचण नाही. आमच्या दादांचाही दाखला माझ्याकडे आहे. वेळ भरपूर झालेला आहे आणि मला खालून चिठ्ठी आली आहे की आदरणीय बापूसाहेबांचं भाषण झालं पाहिजे. बापूने 2 मिनटं का असे ना मला आशीर्वाद द्या फक्त. खालून लोकांची मागणी आहे बापूसाहेब या.